कधीकधी अगदी साध्यासुद्धा लोकगीतांमध्ये इतकं मोठं आणि इतकं खोल तत्वज्ञान दडलेलं असतं ना की आपण विचारही करू शकत नाही. आज आपण आदिवासी वारली समाजाच्या अशाच एका गाण्याबद्दल बोलणार आहोत. हे केवळ एक गाणं नाहीये, तर निसर्गाशी जोडलेली एक संपूर्ण जीवनपद्धती आहे. चला तर मग यात जरा खोलवर शिरूया. अथ नाचू काय तथ नाचू, धरती माझी मायूर. ऐकायला किती साध्या आणि सोप्या वाटतात ना ह्या ओळी. पण खरं सांगतो, ह्या शब्दांमध्ये निसर्गाबद्दलचा प्रचंड आदर, प्रेम आणि एक असं नातं दडलेलं आहे जे तुटूच शकत नाही. आणि ह्याच ओळी आपल्याला त्या मोठ्या तत्वज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहेत. तर या साध्या ओळींच्या मागे जे खोल तत्वज्ञान आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला या गाण्याचा आणि त्याच्या परंपरेच्या थेट मुळाशी जावं लागेल. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे गाणं काही मनोरंजनासाठी नाहीये. हा देव नाच नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या, एका शक्तिशाली अशा आध्यात्मिक विधीचा भाग आहे. आणि हा विधी थेट निसर्गाच्या आणि जीवनाच्या चक्राशी जोडलेला आहे. हा जो देव नाच आहे ना, तो म्हणजे फक्त नाच नाही, तर त्यात श्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं नातं यांचं एक विलक्षण मिश्रण आहे. बघूया तरी हे कसं घडतं. आता गंमत बघा. हा विधी फक्त एकदाच नाही होत, तो 2 महत्त्वाच्या वेळी केला जातो. एक म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला, जेव्हा पावसासाठी प्रार्थना केली जाते, आणि दुसरं म्हणजे झोडणी झाल्यावर, म्हणजे पीक हाती आल्यावर देवाचे आभार मानण्यासाठी. म्हणजे बघा, आशेपासून ते कृतज्ञतेपर्यंतचं संपूर्ण कृषीचक्र या एका विधीत सामावलेलं आहे. आणि यातही एक विशेष आणि खूपच कठीण असा प्रकार आहे, ज्याला कांबळ नाच असं म्हणतात. हा नाच म्हणजे एक प्रकारे भक्तीची आणि श्रद्धेची कठोर परीक्षाच असते. जरा विचार करा, पावसाला बोलावण्यासाठी आकाशातून पाण्याचा पहिला थेंब जमिनीवर पडेपर्यंत रोजच्या रोज उंच डोंगरांवर चढून नृत्य करणं. केवढं शारीरिक आणि आध्यात्मिक समर्पण लागत असेल यासाठी. बारडगड, महालक्ष्मीगड, असेरीगड यांसारख्या अनेक ठिकाणी ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते. तर हे सगळे विधी, ही परंपरा, हा नाच, ह्या सगळ्या गोष्टी एकाच मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेल्या आहेत. आणि ती संकल्पना म्हणजे धरती माझी माय. हीच ह्या संपूर्ण जीवनदृष्टीचा आत्मा आहे. धरती माझी माय याचा नेमका अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की पृथ्वी म्हणजे काही फक्त माती किंवा एक नैसर्गिक संसाधन नाहीये. ती आपली आई आहे, जननी आहे. तीच आपल्याला जन्म देते आणि शेवटी तिच्याच कुशीत आपल्याला सामावून घेते. तिला आई का म्हणायचं? अहो, कारण तीच तर आपलं पालनपोषण करते. आपलं अन्न, आपण पितो ते पाणी, आपण घेतो तो श्वास, आपलं सगळं, आपलं संपूर्ण अस्तित्व तिच्यावरच तर अवलंबून आहे. पण हा विचार फक्त निसर्गापुरता थांबत नाही. याचे पडसाद आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही तितकेच खोलवर उमटतात. खरं तर ही जीवनदृष्टी आपल्याला मानवी समाजाबद्दल एक खूप मोठी आणि महत्त्वाची शिकवण देते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे? ही श्रद्धा समाजातले सगळे भेद, सगळी उतरंड पुसून टाकते. माणूस कितीही श्रीमंत असो, शक्तिशाली असो किंवा मग गर्विष्ठ असो, किंवा अगदी गरीब आणि दुर्बळ का असेना, शेवटी सगळ्यांना याच मातीत एकरूप व्हायचंय. तिच्यासमोर कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सगळे समान. आणि मग हा विचार मनात आला की एक प्रश्न उभा राहतो की जर ही धरती आपली आई आहे, तर तिच्यावर पाय ठेवण्याचं धाडस तरी कसं करायचं? हा प्रश्न आपल्याला थांबून विचार करायला लावतो. किती गाढ आदर सामावला यात. आणि गाण्याची पुढची ओळ नेमकी हेच सांगते. तिलं पाय गड्या कसा लावू र. म्हणजे माझ्या मित्रा, माझ्या आईवर मी पाय कसा ठेवू, यातून अगदी स्पष्ट होतं की या तत्वज्ञानात नम्रता किती खोलवर रुजलेली आहे. ही केवळ एक काव्यातली ओळ नाही, तर आदराने कसं जगावं हे सांगणारा एक मार्गदर्शक विचार आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की ह्या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आजच्या काळात काय संबंध? हे आजच्या जगात महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे. आजच्या काळात जिथे आपण सगळेच निसर्गापासून इतके तुटलो आहोत, इतके दूर गेलो आहोत, तिथे वारली समाजाचा हा विचार पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचा ठरतो. तो आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाशी जोडायला मदत करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे गाणं आपल्याला आजच्यासाठी 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. 1. निसर्गाचा आदर करा. 2. मनात कुठलाही अभिमान किंवा गर्व बाळगू नका. आणि 3. आपली संस्कृती, आपली मुळं यांच्याशी नेहमी जोडलेले राहा.
आणि शेवटी हे गाणं आपल्याला त्या अंतिम सत्याची जाणीव करून देतं की आपली सुरुवात याच मातीतून होते आणि आपला शेवटही याच मातीत होणार आहे. धरती माझी माय ही फक्त एक म्हण नाहीये, तर हेच आपलं अंतिम सत्य आहे.